अगदी वाघ नसलं तरी सरकारी नख त्याला का लावता आहात? आणि मग धारावीची लोक आहेत, या धारावीच्या प्रत्येक घरात उद्योग आहेत. मूळ कल्पना अशी होती की तिथे जी काही एक रेल्वेची लँड आहे, त्या रेल्वे लँडमध्ये पहिल्यांदा घरं बांधायची, तिथे धारावीकरांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये नव्हे तर घरामध्ये शिफ्ट करायचं. प्रत्येक घरामध्ये जो काही उद्योग असेल, कारण त्यांची रोजीरोटी त्याच्यावरती आहे. जर यांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये हलवलं, मिठा घरात हलवलं, इन्फ्रास्ट्रक्चर कोण देणार? अदानी देणार. दहिसरच्या टोल नाक्यावरती हलवलं, काय म्हणून हलवायचं? तिकडे आम्ही बस टर्मिनस मागतोय, इतर काही गोष्टी आहेत, मुलुंडचा टोल नाका आहे. म्हणजे जिथे मुंबईचे इतर प्रकल्प आहेत, जे मुंबईच्या एकूण जे आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो त्याच्यासाठी गरजेचं आहे, तिथल्या जागा ह्या अदानीच्या घशात घालायच्या. तिथल्या धारावीचा TDR पुन्हा ह्या जागांचा TDR काढणार, कारण तिकडे गेल्यानंतर ही काही जागा अदानी सोडणार नाही. मग इथे ही किती काय धारावीकर राहणार? तोपर्यंत त्यांच्या उद्योगधंद्याचं काय होणार? त्यांच्या रोजीरोटीचं काय? इडलीवाले म्हणजे आज शहराला मोठ्या प्रमाणावरती जी काही इडली पुरवली जाते तिथले बरेचसे इडलीवाले बाबुराव तिथे आहेत. चांबड्याचे सुद्धा बरेचसे उद्योग तिकडे आहेत. त्याच्यानंतर कुंभार आहेत, कुंची कोरवे, अनेक गारमेंट बनवणारे आहेत, कोळीवाडा आहे. ही लोक तुम्ही ट्रान्झिट कॅम्पमध्ये हलवल्यानंतर तुम्ही त्यांना घरं एक साधारण म्हणजे इथली झोपडपट्टी आहे, ती झोपडपट्टीतनं चांगली घरं द्यावं ही योजना असताना तुम्ही इथल्या झोपडपट्टी धारकांना उचलून त्यांना पात्र अपात्रेचा निकष लावून मिठा घरात किंवा इतरत्र पुन्हा झोपडपट्ट्यांमध्ये फेकणार. मग धारावी तुम्ही अदानीच्या घशात कशी घालणार? आणि मला असं वाटतं जर एकूण टेंडरचा अभ्यास केला, हे 200 पानाचं टेंडर आहे, 189, या टेंडरचा अभ्यास केला तर याच्यामध्ये कुठेही आज देऊ केलेल्या सोयी सुविधांचा उल्लेख नाही. म्हणजे ही मोठी फसवणूक आहे. म्हणजे इतर त्यावेळेला ज्यांनी टेंडरमध्ये सहभाग घेतला होता त्यांच्यापैकी कोणीतरी जर का कोर्टात गेलं तर हे टेंडर रद्द होऊ शकतं. आणि आमचं म्हणणं आहे की अदानीसाठी जर तुम्ही मुंबईची विल्हेवाट लावणार असेल तर हे टेंडर रद्द करा. धारावीकरांना तिथून उचलून कुठेही मिठा घरात किंवा कुठेही टाकता येणार नाही. जर अदानीना इकडे जमत नसेल तर अदानीने सांगावं की मला हे जमत नाही, त्यांनी टेंडर सोडून द्यावं, पुन्हा टेंडर काढा. आणि त्याच्यामध्ये एकदाच काय ते तुम्ही स्वच्छ पारदर्शक, हा त्यांचा शब्द आहे, पारदर्शकपणाने टेंडरच्या किंवा निविदेच्या अटी तटी शर्ती त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा उल्लेख करा. पुन्हा नव्याने टेंडर काढा. आणि धारावीकरांना तिथून आम्ही हाकलू देणार नाही. धारावीकराला तिथल्या तिथे 500 फुटाचं घर मिळालंच पाहिजे, त्याच्या उद्योगाची सोय सुद्धा तिथे झालीच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे. आणि म्हणून हा जो काही सगळा अदानींच्या घशात मुंबई टाकण्याचा डाव आहे तो शिवसेना तर उधळून लावेलच. पण मी मुंबईकरांना, तमाम मुंबईकरांना ज्यांना असं वाटत असेल धारावीमध्ये होतंय आमचं काय, तसं नाहीये. हे कळत नकळत ज्या 20 जागा आहेत तुमच्या सुद्धा विभागात होणार आहेत. म्हणजे एकूणच नागरी सुविधांवरती जो भार पडणार आहे तो भार उचलणार कोण? त्याचे पैसे कोण देणार? नुसतं म्हणजे अदानीने या जागा तुम्ही फुकट देणार आहात का? त्यांच्या सोयी सुविधा ज्या आहेत, पिण्याचं पाण्याचं काय, सिवेजचं काय, या सगळ्याचा खर्च अदानी देणार आहेत का? आणि नसेल तर आमची जाहीर मागणी आहे की हे अदानीला झेपत नसणारं काम हे टेंडर रद्द करून दुसऱ्या योग्य माणसाला ते टेंडर द्यावं. त्याच्यासाठी पुन्हा तुम्ही ग्लोबल टेंडर मागवा, अनेक जण येऊ शकतील. पण हा मुंबई उद्ध्वस्त करण्याचा डाव, धारावीकरांना उद्ध्वस्त करण्याचा डाव शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही. हो, पुन्हा आंदोलन करण्याची आता वेळ आलेली आहे. नाही, कोर्टात जाण्याचं आम्ही ठरवलेलं नाहीये. माझं म्हणणं असं की याच्या विरुद्ध जर कोर्टात गेलं तर हे टेंडर रद्द होईल. कारण याच्यामध्ये कुठेही जो जास्तीचा TDR जो म्हटलेला आहे त्याचा उल्लेख नाहीये. आणि हा TDR म्हणजे कित्येक फुटाचा अजून त्याचा हिशोबच लागत नाही किती TDR त्यातनं जनरेट होणार आहे. तो केल्यानंतर तो सगळा TDR बँक, या बँकेचा मालक अदानी होणार. दुसरे हे मागे मोर्चात विषय झालेले आहेत. म्हणजे कुठेही कोणाला येण्या इंडेक्सेशन काढल्यानंतर कुठेही वापरता येईल वगैरे हे सगळं म्हटल्यानंतर जर कोणाला मुंबईमध्ये काम करायचं असेल तर पहिल्यांदा 40% TDR हा अदानींकडनं विकत घ्यावा लागेल. ते विकत घेतल्याचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मग त्या विकासकाला पुढची परवानगी मिळेल. परंतु अदानीने जर का एखाद्या परमिशनसाठी